कल्पना करा, अंधार इतका दाट आहे की डोळ्यासमोर हातही दिसत नाही आणि तरीही एक प्राणी वेगाने उडतोय, अडथळ्यांना चुकवतोय आणि अगदी अचूकपणे आपलं भक्ष्य पकडतोय. होय, हा प्राणी म्हणजे वटवाघूळ. वटवाघूळ डोळ्यांनी नव्हे तर आवाजाने पाहतं. या अद्भुत क्षमतेला म्हणतात इको लोकेशन. वटवाघूळ आपल्या तोंडातून किंवा नाकातून अतिशय तीक्ष्ण, मानवी कानांना न ऐकू येणारे अल्ट्रासोनिक आवाज सोडते. हे आवाज समोरच्या भिंतीवर, झाडावर किंवा कीटकांवर आदळतात आणि परत वटवाघळाकडे येतात. आता खरी कमाल इथे आहे, परत आलेल्या या प्रतिध्वनीतून वटवाघूळ ओळखतं समोरचा अडथळा किती लांब आहे, तो हालतोय की स्थिर आहे आणि तो अन्न आहे की धोका. म्हणजेच वटवाघळासाठी आवाज म्हणजे डोळे. विशेष म्हणजे एक वटवाघूळ सेकंदाला 100पेक्षा जास्त आवाजाचे सिग्नल पाठवू शकतं आणि तरीही हवेत एकमेकावर आदळत नाहीत. इतकं अचूक निसर्गाचं तंत्रज्ञान आजही माणसाच्या सर्वोत्तम रडारपेक्षा पुढे आहे. याच इकोलोकेशनच्या तत्वावरून माणसाने तयार केलं रडार, सोनार आणि अंधांसाठी नेव्हिगेशन उपकरणे. म्हणूनच मित्रांनो, वटवाघूळ हा अंधारात उडणारा प्राणी नाही, तर तो आहे निसर्गाने घडवलेला जिवंत रडार. धन्यवाद.